एक मेंढपाळ आपली बकरी चारण्यासाठी डोंगरावरती घेऊन गेला होता. आणि मेंढपाळ आपली बकरी चारण्यासाठी गेल्यानंतर तिथे एक व्यक्ती येतो. तर तो सनकी व्यक्ती असतो आणि तो येतो आणि त्याच्या एका बकरीला पकडतो आणि तिच्यावरती बलात्कार करण्याचा प्रयत्न करतो आणि तिच्यावरती तो बकरीवरती बलात्कार करू लागतो. हा सगळे दृश्य बघून तो मेंढपाळ हे सगळं दृश्य बघत असतो आणि ते बघूनच ते मेंढपाळ रडू लागतो आणि असं रडत रडत असतो त्या विकृत माणसाच्या मोठ्या भावाकडे जातो. आता तुमचा भाऊ उत्तम मी बकरी चरायला सोडली होती आणि तिच्यासोबत घाणेरडं कृत्य करताय, मी तुम्हाला काय सांगू. ते मला असं बोलवलंसुद्धा जात नाही. मेंढपाळाने असं सगळं हकीकत सांगितल्यानंतर त्या उत्तमचा मोठा भाऊ त्या दिशेने जातो, एक हत्यार घेतो आणि तिथे जातो आणि त्याच्या पायावरती म्हणजे गुडघ्यापासून खाली त्याचा एक पाय तोडून देतो आणि पाय तोडल्यानंतर ते म्हणतो की आता तर तुझी हरकत सगळी ही बंद होईल. हे जो तू घाणघाण कृत्य करतोयस, जे तू महिलांना वगैरे छेडतोयस, बलात्कार करतोयस, घाणेरडं कृत्य करतोयस, आता तर तुझा पाय तुटल्यामुळे तू घरातून काय बाहेर जाऊ शकणार नाही. त्यामुळे हीच तुला शिक्षा आहे आणि त्यामुळे त्याचा मोठा भाऊ त्याचा गुडघ्यापासून खाली पाय तोडतो. तर नमस्कार मित्रांनो, गणेश क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मध्य प्रदेशमध्ये एक कुटुंब राहत असतं आणि त्या कुटुंबातील एक जो धाकटा मुलगा असतो तो खूप म्हणजे खोडसाळ असतो किंवा विकृत मनोवृत्तीचा असतो आणि जो थोरला त्यांचा मुलगा असतो तो व्यवस्थित असतो. आणि हा जो धाकटा मुलगा असतो त्याचं नाव उत्तम असतं. हा विकृत मानसिकतेचा असतो. तो साधारण 5 वर्षाचा असल्यापासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळला होता. म्हणजे 5 वर्ष असताना म्हणजे तो पण बालकच होता. आणि जेव्हा तो दुसरी मुले काहीतरी दुकानामध्ये वस्तू आणण्यासाठी किंवा काहीतरी चॉकलेट वगैरे घेण्यासाठी येत होते, तेव्हा तो त्यांना वाटेमध्ये अडवून त्यांच्याकडून ते सगळं साहित्य घेत होता आणि स्वतः खात होता. असेच त्याचे वय व त्याचं वाढत चाललं होतं आणि जसं जसं वय वाढत जाईल तसं त्याची म्हणजे विकृती आणखीनच वाढत होती. आणि पहिला तर तो 5 वर्षाचा असताना लहान मुलांची काय फक्त खाण्याची वस्तू चोरी करत होता. पुढे जसा जसा तो मोठा होईल, किशोरावस्थेत येईल, तसं त्याला महिलांच्या विषयी आकर्षण वाटू लागलं आणि त्याला तो येण्या जाणाऱ्या महिलेला एका घाणेरड्या नजरेने बघत होता आणि ते कधी मोका मिळेल तेव्हा त्यांच्याशी अतिप्रसंग करण्याचा देखील तो प्रयत्न करायचा. असेच दिवस जात होते. तो आणखीन थोडा मोठा होत गेला आणि त्याचा विकृतीपणा वाढतच गेला आणि महिलांची छेड काढणे, त्यांना वाटेत अडवणे असं त्याचा प्रकार सुरूच असायचा. आणि एखाद्या दिवशी जर कोणी स्त्री त्याला मिळालीच नाही तर तो जनावरांनासुद्धा सोडत नसे. गाय, म्हैस, बकरी अशा प्राण्यांनासुद्धा तो आपल्या शिकार बनवायचा. आणि त्यामुळे सगळी गावातली सगळी व्यक्ती त्याच्या ह्या विकृतीला सगळे असे परेशान झाले होते आणि सगळेजण त्याच्या घरी त्याची तक्रार देखील करत असायचे. आणि ते तक्रार करून पण त्याच्या घरचे काय त्याला समजवायचे, त्याला मारायचे, तरी पण त्याची विकृती काय कमी येत नव्हती. अशातच त्याच्या मोठ्या भावाने निर्णय घेतला की मी काय ह्याच्यासोबत राहणार नाही. मी माझ्या बायकोला मुलीला घेऊन मी सेपरेट राहणार आणि तुम्ही राहू शकता असं म्हटलं. अशातच आणखी थोडे दिवस जात होते पण ह्याची विकृती काही कमी होतच नव्हती. हा काही नाही तर काही कांड करतच राहायचा. गावातील महिला तर ह्याच्यापासून सुरक्षित नव्हत्याच, आता जनावरे देखील सुरक्षित नव्हती याच्यापासून. त्यामुळे घरातली देखील त्याच्या या विकृतीला फार कंटाळले होते. त्यामुळे त्यांनी त्याच्या आईबाबांनी पण आपलं गाव सोडून एका दुसऱ्या शहरामध्ये राहायलाच गेले. तिथेच त्यांनी कामधंदा सुरू केला आणि तिथेच ती राहू लागली. त्यांनी गावाचं काय परत तोंडच बघितलं नाही. आणि त्यानंतर मग हा राहणार तो कुठे, भाऊ तर वेगळा राहत होता आणि मग हा जर राहणार तर कुठे म्हणल्यावर त्याची आजी होती, तो आजीपाशी राहावं लागला. तो आणि आजी असे दोघे ती राहत होते. आणि एके दिवशी दुपारची वेळ होती आणि त्या दिवशी त्या आजीच्या घरातील गव्हाचे पीठ संपले होते आणि त्यामुळे गव्हाचे पीठ संपल्यामुळे तिला गहू गिरणीत जाऊन दळून आणायची होती. त्यासाठी तिला पोत्यामधून गहू काढायचे होते. त्यामुळे ती घरामध्ये जाते आणि गव्हाचे पोते उघडून बघते. आणि गव्हाचे पोते उघडून बघताना ती असे गहू जेव्हा काढते तेव्हा तिच्या हाताला काही केस लागतात. तेव्हा केस लागल्यानंतर ती असे गहू असे साईडला करते आणि बघते तर काय, तिच्या त्या नातवाची ती मुलगी असते 6 वर्षाची. म्हणजे त्या उत्तमची पुतणी असते ती. तो जो वेगळा भाऊ राहिलेला असतो त्याची ती मुलगी असते. ती त्या पोत्यामध्ये बंद असते आणि तिला गव्हामध्ये सगळं झाकलेलं असतं.
तेव्हा ती म्हातारी मोठ्याने ओरडते आणि तेव्हा तो उत्तम काय तिथे उत्तमच्या नावानं ओरडते, पण तो उत्तम काय तिथे नसतोच. मग त्यानंतर तिची आवाज एवढा मोठा असतो की तिथल्या एका शेजारच्या माणसाला त्याचा आवाज येतो. त्यामुळे तो धावत पळत त्या आवाजाच्या दिशेने येतो. तेव्हा ती म्हातारी तिथे बेशुद्ध पडलेली असते. त्या आजीचं वय तेव्हा 70 असेल आणि ते उत्तमचं असेल 30 वय किंवा 35 असेल. आणि मग ती बेशुद्ध पडली होती आणि तिथल्या गावकऱ्यांनी सगळा प्रकार बघितल्यानंतर त्यांना सगळ्यांना समजलं की हा प्रकार हे जे घाणेरडं कृत्य आहे ते उत्तमनंच केलं असणार. त्यामुळे पोलिसांना वगैरे बोलण्यात येतं. त्यानंतर ह्या सगळ्या घटनेची चौकशी वगैरे होते आणि सगळ्यांना माहितीच होतं ही उत्तमनंच केली असणार. त्यामुळे उत्तम काय तिथून फरारच झालेला असतो. 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा जो जत्रा असते किंवा उत्सव असतो तो बघण्यासाठी त्या मुलीचे आईवडील म्हणजे त्या उत्तमचे वहिनी आणि दादा ते शेजारच्या शहरामध्ये गेलेले असतात. तेव्हा ती मुलगी घरामध्ये एकटीच झोपलेली असते. त्यामुळे ते तिला सोडून दोघीच गेलेले असतात आणि त्यानंतर त्या मुलगीची अचानक मुलगीला जाग येते आणि ती रडू लागते. तेव्हा तो तिचा चुलता उत्तम तो तिला बघतो आणि तिला आपल्या घरामध्ये घेऊन येतो. आणि घरामध्ये घेऊन आल्यानंतर ते तिच्याशी अतिप्रसंग करतो, बलात्कार करतो. तिचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून तिचं तोंड दाबून धरतो. तिच्या तोंडामध्ये कपडा बांधून तो तिचं तोंड बंद करतो. तिच्या आजीला पण एवढं काय तिचं वय झालं असल्यामुळे तिला पण काय एवढं समजत नाही आणि तो तिची नजर चुकवून बलात्कार करत राहायचा. असं त्याचं जोपर्यंत इच्छा होती तोपर्यंत तो त्या लहान मुलीशी बलात्कार करत राहिला. आणि त्यानंतर ही मुलगी आता पुढे जाऊन कोणाला तरी सांगेल म्हणून त्याने तिचा गळा आवळून तिला खलास करून त्यानंतर तिला पोत्यामध्ये बांधून ठेवलं. आणि जेव्हा ती आजी गहू काढण्यासाठी गेली होती तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला होता. ती मुलगी गायब झाल्यानंतर तिच्या घरच्यांनी तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला होता, पण तरी पण ती कुठे सापडली नव्हती. आणि जेव्हा त्या उत्तमच्या भावाला जेव्हा ही सगळी घटना समजली की आपल्या भावाने आपल्याच पत्नीला अशा पद्धतीने बलात्कार करून मारले आहे, तेव्हा त्याचा संताप अजून वाढला. आणि तेव्हा त्याने असा विचार करू लागला की तेव्हाच मी ह्याच्या पायावरती न मारता ह्याच्या गळात चिरला असता तर आतापर्यंत माझी मुलगी पण वाचली असती आणि ज्या बाकीच्या महिलांना याने त्रास दिला त्या पण याच्या जाचातून सुटल्या असत्या. आणि जवळजवळ 30 वर्षापर्यंत सगळ्या गावकऱ्यांनी ह्याचा अत्याचार सहन केला होता. आणि जेव्हा ह्यो असा अत्याचार करत राहायचा महिलांवरती तेव्हा गावकऱ्यांनी असं विचार केला की याचं लग्न लावून देऊया. आणि लग्न लावून दिल्यानंतर तरी याचं लक्ष फक्त आपल्या बायकोमध्ये राहील आणि बाकीच्या स्त्रियांना हा काही त्रास देणार नाही. पण कुठलं काय, हा तर नीच प्रवृत्तीचा होता. त्यामुळे आपल्या बायकोला पण ह्याने घाणेरड्या पद्धतीने वागवलं, तिच्याशी विकृत पद्धतीने वागला आणि त्यामुळेच तिची पहिली बायको 1 महिन्याच्या आतच ती मृत्यू पावली. त्यानंतर आणि काही दिवस गेले, काही 6 महिने गेले किंवा 1 वर्ष गेलं. त्यानंतर परत त्याचा विवाह करण्यात आला दुसऱ्यांदा. दुसरी जी त्याची पत्नी होती ती फक्त 48 तासच त्याच्याजवळ राहिली आणि एके दिवशी घरामध्ये तो नसताना सगळं आपल्या बोऱ्या बिस्तर बांधला आणि ती गुपचूप निघून गेली. त्यानंतर तिच्या घरच्यापर्यंत सगळे गावाले गेले आणि तिला पंचायतमध्ये सगळ्यांना विचारण्यात आलं की तू असं घर सोडून का आली. तेव्हा ती म्हणली की मी एका माणसासोबत राहू शकते, खरं या जनावरासोबत मी काही राहू शकणार नाही, त्यामुळे मी काही इथं परत येणार नाही. अशा पद्धतीने तो देखील तिचं लग्न मोडलं आणि तिसऱ्यांदा पण त्याचं लग्न केलं. तिसरी बायको पण तशीच त्याच्या जाचाला कंटाळून ती पण एक मरण पावली. अशा पद्धतीने अशा या विकृत माणसापाशी कुठलीच महिला राहिली नाही आणि पुन्हा त्याचं लग्न टिकलंच नाही. आणि त्यामुळे 30 वर्षापर्यंत ह्याचा अत्याचार सगळ्या गावकऱ्यांनी सहन केला होता. आणि त्यानंतर त्या मुलगीचा बलात्कार करून तिचा खून केल्यानंतर ह्या सगळ्या घटनेचा उलगडा झाला आणि मग त्याला पोलिसांनी अटक केली. आणि मग त्यानंतर सगळे गावकरी त्याच्या जाचातून सुटले. मित्रांनो, ही एक सत्य घटना आहे. तर तुम्हाला आजची स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.